महाराष्ट्र ही केवळ संतांची आणि शूरवीरांचीच भूमी नाही, तर प्रखर हिंदुत्ववादी विचारांचं उगमस्थानही आहे. इथलं हिंदुत्व केवळ राज्याच्या सीमांपुरतं मर्यादित नसून संपूर्ण भारताला एकात्मतेच्या सूत्रात बांधणारा तो एक अभेद्य धागा आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत मधील गहन ज्ञान आपल्या माय मराठीत आणलं. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला धर्माचा खरा अर्थ उमजला. मुघल आणि इतर परकीय आक्रमकांनी मंदिरं लक्ष केली, पण महाराष्ट्राची ग्रामीण संस्कृती ते तोडू शकले नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक गावातलं ग्रामदैवत आणि घरातलं कुलदैवत हा हिंदू समाजाचा असा कणा होता, ज्यानं अनेक वादळातही आपल्याला ताठ मानेनं उभं ठेवलं. ज्यावेळी परकीय आक्रांत मंदिरांवर आघात करत होते, त्यावेळी संतांच्या नेतृत्वाखाली वारकरी संप्रदायानं घराघरात भागवत धर्म पोहोचवला. हातात शस्त्र न घेताही केवळ भक्तीच्या जोरावर या संप्रदायानं धर्माचं रक्षण केलं आणि समाजाला नैतिक बळ दिलं. मराठी आणि हिंदुत्व हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. राजकारणासाठी तथाकथित पुरोगाम्यांकडून यांना वेगळं ठरवण्याचे प्रयत्न होत असले तरी प्रत्येक मराठी माणूस हा अनादी काळापासून कट्टर हिंदुत्ववादीच आहे. हिंदवी स्वराज्याचा पाया रचून मराठी माणसानंच देशाला खऱ्या अर्थानं हिंदुत्वाची दिशा दिली आहे. म्हणूनच महाराष्ट्र अनादी काळापासून हिंदुत्वाचा ध्वजवाहक आहे, कारण इथल्या हिंदुत्वात भक्तीचा ओलावा आहे आणि एकतेची वज्रशक्ती आहे.